मी केलं आणि मध्यंतरीच्या काही घडामोडी घडल्या, मला पण कमी करण्यात आला आणि त्यावेळेस साहेब आजारी होते, त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही साहेबाचा दोष नव्हता. खाली काय घडलं त्यावेळेस कोण नेते होते काय होतं त्याच्यावर ते आज इथं नाहीत, पण ज्यांनी काही माझं कारस्थान केलं ते गेलेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीच्या राजकारणामुळे मी कुठल्याही पद्धतीने साहेबांवर 1% देखील नाराज नव्हतो, परंतु स्थानिक पातळीमध्ये एका महिन्यात 2 तलवारी बसत नसल्यामुळे मला नाईलाज असतो, मला 2-3 वर्ष बाहेर जावं लागलं. पण ज्यावेळेस ज्यांना साहेबांनी मला काढून जिल्हा प्रमुख केलं ते शिंदे गटात आले, त्या दिवशी साहेब मी माझ्या पदाचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. मी पदाचा सत्तेचा काही मोह मी राजीनामा त्याच दिवशी दिला की ज्या दिवशी अनिल जगतापचा शिवसेनेमध्ये शिंदे गटात प्रवेश झाला, त्याच दिवशी मी वर्षा बंगल्यावर जाऊन माझ्या पदाचा मी राजीनामा दिला. आणि आज 1 वर्ष झालं कुठल्याही साहेब मी पक्षात गेलो नाही. आणि आज परत हे आमच्या या ठिकाणी सगळे शाखा प्रमुख आहेत, अनेक सरपंच आहेत, मी त्याची यादी दिली, ती यादी या ठिकाणी वाचून देखील दाखवा. परत की ह्याचं नाव घेतलं ते तिथं नव्हतं, त्याचं नाव घेतलं ते तिथं नव्हतं, नंतर विरोधक हे करतात. त्यामुळे सगळे लोक आम्ही समोर उभा केले. आणि बीड जिल्ह्यातले शिवसेना साहेब परत ताकदीनिशी तुमचे म्हणजे जी पहिली शिवसेना होती 6 मतदारसंघ आपले होते, फक्त 1 मतदारसंघ भाजपचा होता. आणि हळूहळू जे गिळत गेलं आणि आपली जी ताकद कमी झाली साहेब, परत 6 मतदारसंघ यांना हाताशी धरून शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आम्ही एवढं ज्या प्रसंगी आणि साहेब मी म्हणून आयुष्य सेवेत राहील एवढ्या ज्या प्रसंगी मी आपल्याला शब्द देतो, कारण इथं जास्त वेळ योग्य नाही. साहेब आपलेच आहेत, आपण साहेबाला इतके वेळ त्यांचे उभा करणं मलाही आवडत नाही. पण साहेब आता माझ्याकडून जरी काही चुका झाल्या असल्या तर आपण शेवटी आमचे कुटुंब प्रमुख आहात, आपण माफ करतात. आणि दादाच्या नेतृत्वाखाली मी आज समज अंबादास दादांनी मला साहेबाकडे घेऊन, तसं तर मी साहेबाच्या संपर्कात होतो, परंतु आपल्या नेतेपदी निवड केली दादाची. आणि या दादाच्या माध्यमातून साहेबाच्या नेतृत्वाखाली दादाच्या सहकार्याने आपण आज सगळेजण शिवसेनेमध्ये प्रवेश करतो. मला एवढंच वचन द्या, उद्याच्या नगरपालिका पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, गरज आपण शिवसैनिक हेच पद मानून आपण ताकदीनिशी कामाला एवढं मला वचन द्या. मी या पलीकडे काय बोलत नाही, सगळ्यांनी वर हात करा आणि साहेबाला शब्द द्या की साहेब आम्ही ताकदीनिशी पहिल्यासारख्या शिवसेनेचा करू, एवढंच आश्वासन द्या. आणि साहेब आज आम्हाला इथं सगळ्याला नाही आलं, आम्ही एक विनंती करतो आपल्याकडे, आम्हाला एक बीडला कार्यक्रम द्या. आणि तुम्ही म्हणजे 1 तास या हेलिकॉप्टरने जा, आम्ही जास्त वेळ घेणार नाही, पण आम्हाला तुमची सभा भव्य दिव्य मेळाव्यासाठी आम्हाला तुम्ही बीडला लवकरात लवकर तारीख द्या. एवढी या प्रसंगी मी आपल्याकडे एक विनंती करतो आणि मी माझं लांबलेलं प्रस्तावित थांबवतो. जय महाराष्ट्र. मला असं वाटतं कोणाला शिवबंधन पाडण्याची आवश्यकता नाही, तुम्ही शिवबंधनातच सगळे होते, त्यामुळं फार फॉर्मॅलिटी करण्याची गरज नाही. मी माननीय आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करा. मला बांधा लागेल नाही, बांधा लागेल आज बोलल्यानंतर परत सोडणार नसेल तर नाही आता सर्वस्व साहेब तुम्हीच आमचे बघा तुम्ही आता. त्यामुळे मला ना आम्ही शिवसैनिक हेच आमच्यासाठी पद मोठे. आता साहेब त्यावेळेस मी माझा काही दोष नव्हता सोडा, तुम्हाला माहिती सगळं. आणि मी पुन्हा दुसरा झेंडा घेतला नाही अजून हातात 25 वर्षात, भगवत झेंडा आहे. ठीक आहे, 1 वर्ष परीक्षा बघितली आजचे आमचे साडे तुम्ही नाव गुंडिक खांडे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली किशोरप्पा काळकोटे, पुढे किशोरप्पा अनेक सांगायचे राहिले दादा, एक विसरलो मी, एकच मिनिट. आपली सरपंच संघटना आहे आणि या सरपंच संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यातले सगळे जिल्हा प्रमुख सरपंच संघटनेचे मी साहेबांकडे आणणार आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये आमचे साहेब जवळपास 450-500 सरपंचाचा ग्रुप आहे, त्यांचा देखील एकत्र आम्ही मेळावा घेऊ नंतर. कारण की सरपंच संघटनेचं आम्ही गेली 2 वर्षापासून महाराष्ट्रात काम करतोय, मी संस्थापक अध्यक्ष म्हणून त्याची जबाबदारी माझ्याकडे. ही सगळी संघटना मी साहेबांच्या मागे उभा करणार. आदित्य खांडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मागून किशोरप्पा काळकोटे, गणेश गोडके, रणजित कदम, राजाभाऊ नवरे, गणेश खांडे, महादेव कोळीकर, रईस शेख, समीर बेग
वैभव शिंदे, विकास घोडके, रोहिदास मोरे, जुनेद शेख, एकनाथ दादा खांडे, राहुल साळुंखे, मुजीब शेख, पांडुरंग कोरे, कैलास रस्ते, कल्याण गाडे आणि आणखी 3-4 पानं भरलेले. या पानावर लिहिलेले सगळे, या सगळ्यांना आज शिवसेनेत प्रवेश देण्यात येत आहे. मी माननीय पक्षप्रमुखांना काय सर्वांना शिवसैनिक बोलू ना. बोला तुम्ही मोकळा बोला. हो का नाही सांगा ना. जय भवानी. ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो. आवाज कुणाचा. बुल्ली बापू खाने तुम आगे बढ़ो. सर्व शिवसैनिकांनो, मगाशी आम्हाला गावच्या भाषेत सांगितलं सकाळी आणि संध्याकाळी काय